नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, बातम्यांमधूनच भेसळ कशी चालते. एखादी गोष्ट आत्ता आपण बघतो की कुठे दुधात भेसळ होते, आणखीन कशात भेसळ होते. ह्या बातम्या आपण आयुष्यभर ऐकलेल्या आहेत, भेसळ, साठेबाजी. पण आता बातम्यांमध्येच भेसळ व्हायला लागली आणि इतकी सरसकट भेसळ करतात की त्याच्यामध्ये सत्याचा मागमूस असू नये याची काळजी घेतली जाते. तेव्हा मग बातम्यांमधून होणारी दिशाभूल ही ठळकपणे सांगण्याची गरज निर्माण झाली आहे. आज आपल्या देशातल्या सगळ्या पत्रकार, माध्यमं, छापील माध्यमं किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया या सगळ्यांची विश्वासार्हता एवढ्यासाठी संपुष्टात आली आहे की त्यांनी दिलेल्या बातम्या ह्या अल्पावधीत खोट्या पडताना दिसतात. अंदाज चुकणं वेगळं आहे मित्रांनो, विश्लेषण चुकणं मी समजू शकतो. पण तुम्ही दिलेली माहितीच जर खोटी असेल तर मग पुढे असं होतं की खोटी किंवा भेसळ केलेली माहिती जी हाताशी येते आणि त्याच्यावर पुढे विवेचन होतं, विश्लेषण होतं, चिकित्सा होते, तेव्हा ती अधिकच भयंकर आणि डेंजरस होत जाते. हे अनेक बाबतीत आणि सातत्याने होत असतं. आज मी हा विषय एवढ्यासाठी घेतला आहे की निवडणूक आयोगाची प्रमुख म्हणजे जे आयुक्त असतात, भारतीय निवडणूक आयोगाचे अध्यक्ष, यांची निवड करण्यासाठी सरकारकडे कुठचीही व्यवस्था नाही आहे. त्यामुळे सरकार ज्याला नेमेल तो होतो. ही तक्रार आजची नाही, ती खूप जुनी आहे. मला नाव आठवत नाही, पण UPA सरकार असताना ज्या एका सनदी अधिकाऱ्याने किंवा त्याच्या बायकोने त्यांच्या एका संस्थेसाठी कुठल्या तरी काँग्रेसच्या खासदाराकडून लाखो रुपयाची देणगी घेतली होती, अशा व्यक्तीला चोपडा किंवा काय चावला नावाचा निवडणूक प्रमुख आयुक्त होता. आणि त्याची निवड झाल्यानंतर किंवा त्याची जी काय नेमणूक करण्यात आली होती त्यावरून हलकल्लोळ झालेला होता. विरोधी पक्षांनी तेव्हाच्या, जे आत्ताचे सत्ताधारी आहेत, भारतीय जनता पक्ष, मला वाटतं सुषमा स्वराज, अडवाणी यांनी अक्षरशः लोकसभेमध्ये सरकारला धारेवर धरलेलं होतं. पण त्याचा काय उपयोग झाला का? नाही झाला. कारण विरोधी पुरोगामी जे असतात त्यांचा लोकांपेक्षा, जनतेपेक्षा, निवडणुकांपेक्षाही कोर्टावर आणि कायद्याच्या तिकडमबाजीवर जास्त विश्वास आहे, म्हणून तो बदल काय झाला नाही. आणि चावला हे शेवटी एका निवडणुकीत सर्वोच्च निवडणूक आयुक्त किंवा प्रमुख निवडणूक आयुक्त झाले. निवडणूक आयोगाच्या विषयी सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय आजचं मोदी सरकार गुंडाळून ठेवतं आहे असं सांगत जो हलकल्लोळ माजवण्यात आला त्याकडे मला मुद्दाम लक्ष वेधायचं आहे. मी सगळ्यांना एक आठवण करून देतो की 1990 नंतर जे प्रमुख निवडणूक आयुक्त झाले TN शेषन, हे TN शेषन निवडणूक आयुक्त होईपर्यंत निवडणूक आयुक्त 3 असू शकतात याचा कोणालाही पत्ता नव्हता, त्याची कधी चर्चाही होत नव्हती. चंद्रशेखर हे जेव्हा अल्पकालीन पंतप्रधान झाले तेव्हा TN शेषन हे निवडणूक आयुक्त म्हणून नेमले गेले आणि विरोधी नेते असलेल्या राजीव गांधी यांच्या आग्रहाखातर TN शेषन यांची निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक झाली होती. हे TN शेषन पंतप्रधान असताना राजीव गांधी यांचे सचिव म्हणून काम करत होते. आपल्या पाठिंब्याने चंद्रशेखर हे पंतप्रधान झाल्यावर राजीव गांधींनी त्यांच्यावर प्रचंड दबाव आणला आणि त्यांची नियुक्ती प्रमुख निवडणूक आयुक्त म्हणून करून घेतली. अर्थात प्रमुख हा शब्द चुकीचा आहे, कारण त्यावेळेला त्या कालखंडामध्ये एकच निवडणूक आयुक्त असायचा आणि चंद्रशेखर यांनी ती नियुक्ती केली. त्याच्या आधीचे निवडणूक आयुक्त कोणाला आठवणार पण नाही. माझ्या आठवणीप्रमाणे
पेरी शास्त्री नावाचे एक निवडणूक आयुक्त मला आठवतात. पण तेव्हा अगदी TN शेषन यांची नेमणूक होईपर्यंत 3 निवडणूक आयुक्त आणि त्यातला एक प्रमुख निवडणूक आयुक्त अशी कुठलीही गोष्ट नव्हती. फक्त एकच निवडणूक आयुक्त असायचा. मुद्दा असा की ज्या वेळेला TN शेषन निवडणूक आयुक्त झाले आणि त्यांनी लोकप्रतिनिधित्व कायद्यातल्या तरतुदी आणि त्या निमित्ताने येणारी निवडणुकीची आचारसंहिता ही हातात आसूड घेऊन चाबूक घेऊन राबवायला सुरुवात केली, तेव्हा सगळ्याच राजकीय पक्षांची तारांबळ उडाली होती. पण प्रामुख्याने तेव्हा जे काँग्रेस पंतप्रधान नरसिंह राव यांची त्यांनी तारांबळ करून टाकली होती. तेव्हा नरसिंह राव यांनी कायद्याचा आधार घेऊन आणखीन 2 निवडणूक आयुक्तांची नेमणूक केली. आणखीन 2 निवडणूक आयुक्त आले आणि त्यावर आपण त्यांना कामच देणार नाही असा आडमुठी पवित्रा शेषन यांनी घेतला होता. आणि हे 2 आयुक्त आयोगामध्ये नेमले गेले होते, पण त्यांना कुठल्याही कामामध्ये काम करायला किंवा हस्तक्षेप करायला शेषन यांनी परवानगीच दिली नाही. आणि हा सगळा विषय सुप्रीम कोर्टात गेला होता. शेषन विरुद्ध केंद्र सरकार म्हणजे निवडणूक आयुक्त विरुद्ध हे तर कमिशन हे 3 आयुक्तांचं असेल असा पवित्रा मांडला गेला आणि तो सुप्रीम कोर्टात मान्य झाला. त्यामुळेच इतर 2 आयुक्त हे स्वीकारले गेले. म्हणजे हे पहिल्यांदा मोदी सरकार आलं आणि ते प्रत्येक बाबतीत सगळ्या संस्था काबीज करते, गिळंकृत करते, हा जो आरोप आज काँग्रेसवाले करतात, त्यांनीसुद्धा शेषन यांच्या मुसक्या बांधण्याचा प्रयत्न केला होता जवळजवळ 30 वर्षापूर्वी. 90च्या दशकामध्ये 93-94 वगैरे काहीतरी वर्ष असेल, मला आता नेमकं आठवत नाही. पण त्यांनी जे 2 आयुक्त नेमले त्यामुळे 3 आयुक्तांचं निवडणूक आयोग अशी जी व्यवस्था निर्माण झाली ती आजपर्यंत चालू आहे. आणि त्या ज्येष्ठता क्रमाने पुढचा आयुक्त आपोआप होत असतो. सांगायचा मुद्दा असा मित्रांनो की TN शेषन हे निवडणूक आयुक्त होते आणि ते काँग्रेसच्या कलाने वागत नाहीत म्हणून त्यांची गळचेपी करायला 3 आयुक्तांचा आयोग हे मोदींनी आणलं नव्हतं, अडवाणी वाजपेयींनी आणलं नव्हतं. ते आणणाऱ्या व्यक्तीचं नाव नरसिंह राव आहे, जे काँग्रेसचे पहिले बिगर गांधी किंवा काय म्हणाल ते गांधीचा लुडबुड नसलेलं असे पंतप्रधान होते, पण काँग्रेसचे होते. आज गंमत अशी आहे की निवडणूक आयुक्त कोण आणखीन कुठचे आयुक्त किंवा ह्या स्वयंभू संस्था आहेत त्यांच्या नेमणुका ह्या केंद्र सरकारने करू नयेत, कारण मग सरकारच्या दबावाखाली ते वागतात. हे आज यांना शोध लागला. यापूर्वी तेच सगळं काँग्रेस करत होती, तेव्हा कोणी कुठला दबाव नव्हता. कशी गंमत असते बघा. बातम्यांची भेसळ ज्या वेळेला आज मध्यंतरी कुठला तरी विषय आला आणि त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर संशय व्यक्त करण्यात आला, त्यातून मग अशी परिस्थिती निर्माण झाली की या नेमणुका स्वतंत्रपणे आणि स्वायत्तपणे झाल्या पाहिजेत, त्या सरकारी दबावाखाली होता कामा नयेत. म्हणून सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला की याविषयी म्हणजे ही निवडणूक आयुक्तांची नेमणूक कशी करावी यासंबंधी कुठलीही कायदेशीर तरतूद नसल्यामुळे तशी तरतूद सरकारकडून आणि कायद्याने होईपर्यंत, संसदेने तसा कायदा करण्यापर्यंत यापुढे निवडणूक आयुक्तांची निवड 3 लोक करतील, ज्यामध्ये पंतप्रधान, विरोधी पक्षनेता आणि सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश हे असतील. पण यात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही जी व्यवस्था ज्याच्यामध्ये सरन्यायाधीशांचा समावेश करण्यात आला आहे, ती व्यवस्था प्रत्यक्ष कायदा होईपर्यंत असेल असंही निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. त्यात सरन्यायाधीश असलाच पाहिजे असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला नाही.
सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे निवडणूक आयुक्ताची नेमणूक करण्यासंबंधी कायदेशीर व्यवस्था म्हणजे काय ती निवड समिती वगैरे कायद्याने निर्माण होत नाही तोपर्यंत होणाऱ्या नेमणुका सरकार करणार नाही, तर 3 सदस्यांची समिती करेल आणि त्यामध्ये पंतप्रधान, विरोधी नेता आणि सरन्यायाधीश यांचा समावेश असेल. म्हणजेच सुप्रीम कोर्टाने एक प्रकारे असं सांगितलेलं आहे की सरकारने हा कायदा करावा आणि तो कायदा बनवण्यात विलंब झाला तर यापुढचा निवडणूक आयुक्त नेमताना आम्ही सांगितलं आहे त्याप्रमाणे 3 सदस्यांच्या समितीला निर्णय घ्यावा लागेल. आत्ता काल परवा जे संसदेचं अधिवेशन झालं त्यामध्ये हा असा कायदा ज्याच्यामध्ये निवडणूक आयुक्ताच्या नेमणुकीविषयी किंवा निवडीविषयी कायदेशीर तरतुदी करण्यात आल्या आहेत, त्याचं विधेयक गृहमंत्री अमित शहा यांनी सुप्रीम कोर्टात मांडलं. तर लगेच ओरडाआरडा काय सुरू झालं आहे बघा, सुप्रीम कोर्टाचा आणखीन एक निर्णय फिरवणार. मुद्दा तो नाही आहे मित्रांनो. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे की असा कायदा बनवा आणि तो बनवणार नाही तोपर्यंत ही व्यवस्था असेल. तर अजूनपर्यंत तो कायदा संसदेत संमत झालेला नाही तोपर्यंत ती व्यवस्था आजसुद्धा कायम आहे. तो कायदा अस्तित्वात येईल तेव्हा सुप्रीम कोर्टाने सांगितलेली व्यवस्था आपोआपच रद्दबातल होईल. आणि जे विधेयक सादर केलं आहे त्यामध्ये सरकारने मला वाटते गृहमंत्री, पंतप्रधान आणि विरोधी नेता अशा 3 लोकांची व्यवस्था ठेवली आहे. आता यात काय गडबड आहे? यात काय गडबड आहे? यात गडबड असेल तर मग आजवरच्या नेमणुकांचं करायचं काय हा पण प्रश्न येतो. मित्रांनो, मला वाटतं व्हिजिलन्स कमिशनर नावाचं जे काहीतरी आहे, केंद्रीय दक्षता आयोग नावाची एक संस्था आहे जी स्वयंभू मानली जाते, त्या जागीसुद्धा तटस्थपणे निर्णय झाला पाहिजे, निष्पक्षपाती निर्णय झाला पाहिजे म्हणून जो कायदा आहे त्या कायद्याने पंतप्रधान, गृहमंत्री आणि विरोधी नेता या तिघांच्या समितीने ह्या व्हिजिलन्स कमिशनरची, दक्षता आयुक्तांची नेमणूक करावी, निवड करावी असा कायदा आहे. आणि हा सुद्धा कायदा वेगळा नाही. जो दक्षता आयोगासाठी आहे तोच कायदा निवडणूक आयोगासाठी तशीच्या तशी तरतूद आज करण्यात आलेली आहे. मग यापूर्वी जो दक्षता आयुक्तासाठी कायदा आहे तो पण पक्षपाती आहे का? नाही. हा मी दक्षता आयोगाचा विषय एवढ्यासाठी काढला की मनमोहन सिंग पंतप्रधान होते, चिदंबरम गृहमंत्री होते आणि सुषमा स्वराज ह्या लोकसभेतल्या विरोधी नेता होत्या. त्या काळामध्ये दक्षता आयुक्तांच्या नेमणुकीचा किंवा निवडीचा विषय आलेला होता आणि जी काय 2-3 नावं प्रशासनाकडून 2-3 नावं, ज्येष्ठता, अनुभव वगैरे वगैरे, पात्रता हे बघून नावं सुचवली जातात, एक पॅनेल सुचवलं जातं आणि त्यापैकी एक ही 3 लोकांची समिती निवड करते. मला आठवतं त्यावेळेला म्हणजे साधारण 10-12 वर्षापूर्वी ज्यावेळेला दक्षता आयुक्तांची नेमणूक करायची होती त्यावेळेला जी 3-4 नावं आली होती त्यामध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग, गृहमंत्री चिदंबरम यांनी त्यामध्ये थॉमस या अशा काहीतरी केरळी नाव होतं, बहुतेक थॉमस हेच नाव होतं. हे जे जुने सनदी अधिकारी होते, सर्वाधिक अनुभवी होते, त्यांची दक्षता आयुक्त म्हणून नेमणूक करावी असा निर्णय घेतलेला होता. पण विरोधी नेता असलेल्या सुषमा स्वराज यांनी त्याला कडाडून विरोध केला होता. आणि नुसता विरोधासाठी विरोध असं नाही, जसं आज मोदींनी दगडाला हात लावला की त्या दगडाला सोनं म्हणायचं किंवा मोदींनी सूर्याला सूर्य म्हटलं की आपण त्याला चंद्र म्हणायचं, असा जो राजकारणातला विरोध आहे असा त्यावेळेला विरोध नव्हता. त्यामुळे सुषमा स्वराज यांनी मनमोहन सिंग, चिदंबरम यांनी ज्या बाजूला
झुकतं माप दिलेलं आहे त्याला विरोध करायचा म्हणून ते थॉमस किंवा जे होतं नाव त्याला दक्षता आयुक्त नेमायला विरोध केलेला नव्हता. तो विरोध अतिशय तपशीलवार आणि नेमकी कारणं देऊन केला होता. हे जे ग्रस्त होते थॉमस म्हणून त्यांच्यावर मला वाटतं केडरचे ते होते IAS अधिकारी आणि केरळमध्ये त्यांनी वेगवेगळ्या पदांवर काम करताना त्यांच्यावर जे वेगवेगळे भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते आणि त्या भ्रष्टाचाराच्या आरोपातून त्यांच्यावर खटले भरले गेले होते, गुन्हे दाखल झालेले होते, त्याचा निचरा झाला नव्हता आणि त्यातून त्यांना क्लीन चिटसुद्धा मिळालेली नव्हती. थोडक्यात चिदंबरम आणि मनमोहन सिंग यांनी झुकतं माप देऊन ज्या व्यक्तीला दक्षता आयुक्त म्हणून नेमायचा पवित्रा घेतला होता त्याबद्दल सुषमा स्वराज यांचा विरोध हा गुणवत्तेच्या आधारावर, पात्रतेच्या आधारावर होता. जो माणूस स्वतःच आरोपी म्हणून कुठल्या ना कुठल्या प्रकरणात गोवलेला आहे त्यालाच इतरांचे गुन्हे शोधून काढणं, तपासणं याचा सर्वोच्च अधिकारी बनवलं तर मग दक्षता या शब्दाची विटंबना होईल. म्हणूनच सुषमा स्वराज यांनी त्याला विरोध केला होता. गंमत बघा मित्रांनो, तो विरोध डावलून 2 विरुद्ध 1 मत म्हणून त्याच व्यक्तीला ज्याची पात्रता संशयास्पद होती त्याला UPA म्हणजेच मनमोहन सिंग सरकारने दक्षता आयुक्त म्हणून नेमला आणि पुढे लवकरच त्याच्याविरुद्ध कोणीतरी जनहित याचिका केली की हा माणूस आरोपी आहे, याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, ह्याचं चरित्र आणि वर्तन संशयास्पद आहे आणि त्यामुळे त्याची नेमणूक रद्द करावी अशी याचिका सुप्रीम कोर्टात करण्यात आली. आणि ज्यावेळेला त्याची सुनावणी झाली तेव्हा सुप्रीम कोर्टाने पर्याय ठेवला की एक तर केंद्र सरकारने या व्यक्तीची हकलपट्टी करावी किंवा त्या व्यक्तीने राजीनामा द्यावा. अर्थात एकदा नेमल्यानंतर त्याची संस्था ही स्वायत्त आणि स्वयंभू असल्यामुळे केंद्र सरकार अशा व्यक्तीला हकलपट्टी करू शकत नाही, बरखास्त करू शकत नाही. त्यामुळे इतका मोठा घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला होता की सुप्रीम कोर्टाने त्याची बरखास्ती करावी अशी पाळी आली. तेव्हा ते थॉमस किंवा ज्या नावाचे होते त्या ग्रहस्थांनी स्वेच्छेने राजीनामा दिला होता आणि तो पेचप्रसंग सुटला होता. पण विषय सुप्रीम कोर्टात जाण्यापर्यंत आणि सुप्रीम कोर्टाकडून ताशेरे झाडले जाण्यापर्यंत ज्या बेशरम लोकांनी त्या भ्रष्ट आणि चारित्र्यहीन अशा अधिकाऱ्याला दक्षता आयोगाचा आयुक्त म्हणून बेधडकपणे नेमलं होतं ते आज तक्रार करतायत. कशाबद्दल? की गृहमंत्री, पंतप्रधान आणि विरोधी नेता कशाला? गंमत लक्षात घ्या मित्रांनो, हे विरोध कशासाठी करतायत? कोणाला नेमण्यावर नाही, त्या नेमण्याच्या पद्धतीवर आरोप करतायत. जी नेमण्याची पद्धत दक्षता आयुक्तासाठी यांनीच लागू केली आणि बेधडक त्याचा बेछूट चुकीचा वापर केला. सुषमा स्वराज का विरोध करतायत हे जर समजून घेतलं असतं तर ती नेमणूक मनमोहन सिंग यांनी केली नसती आणि नाचक्की जी UPA सरकारची मनमोहन सिंग सरकारची झाली ती झाली नसती. एक प्रकारे जी नाचक्की नंतरच्या काळात मनमोहन सिंग सरकारची सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन होणार होती त्यापासून सुषमा स्वराज मनमोहन सरकारचीच अब्रू वाचवायला बघत होत्या. जर त्यांचं ऐकलं गेलं असतं, मान्य केलं गेलं असतं तर सुप्रीम कोर्टाकडून थप्पड खाऊन त्या अधिकाऱ्याला बरखास्त होण्याची वेळ आली नसती. म्हणजे विरोधासाठी विरोध नाही तर सरकारशी एक प्रकारे सहकार्य होतं. सरकारला सावध करण्याचा विरोधी पक्षनेता म्हणून सुषमा स्वराज यांनी प्रयत्न केलेला होता आणि तो धुडकावून लावणारे काँग्रेसवाले आज जे नवीन विधेयक आलेलं आहे निवडणूक आयुक्ताच्या नेमणुकीविषयी त्याविषयी नाटकं करून दाखवत आहेत. मग विषय निवडणूक आयोगाचा असो ज्याची गळचेपी नरसिंह राव हे काँग्रेसचे पंतप्रधान असताना झाली तशीच गळचेपी
दक्षता आयुक्ताच्या वेळेला UPAच्या काळात झाली आणि ती सगळी गळचेपी करणारे आज मोदी सरकारच्या काळामध्ये पावित्र्य आणि चारित्र्याच्या गोष्टी बोलत आहेत. हेच मनमोहन सिंग सरकार असताना CBI म्हणजे पिंजऱ्यातला पोपट आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं. तेव्हा CBI किती चांगली आहे हेच काँग्रेसवाले बोलत होते आणि आज CBI किंवा यांच्यावर सुप्रीम कोर्टाने कुठेही ताशेरे झाडले नाहीत. तेव्हा यांना आपल्यावर ज्या काय त्या चिखलफेक झाली होती, नामुष्की झाली होती ते आठवते आणि आज त्याच CBIला हेच लोक पिंजऱ्यातला पोपट म्हणतात. पण तो पिंजऱ्यातला पोपट तुमच्या वेळेला होता. मोदी सरकारने या सगळ्या संस्थांना किती स्वातंत्र्य दिले बघा की त्यांच्या कामकाजामध्ये सुप्रीम कोर्टसुद्धा हस्तक्षेप करत नाही आहे. सांगायचा मुद्दा असा की असं असताना सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला आहे त्याचीसुद्धा गल्लत करायची. सुप्रीम कोर्टाने कायदा बनवा म्हणून सांगितले आणि जोपर्यंत कायदा बनत नाही तोपर्यंत ही व्यवस्था असावी की पंतप्रधान, विरोधी नेता आणि सरन्यायाधीश हीच व्यवस्था कायम असावी, कायदा बनवू नका असं सुप्रीम कोर्टाने कुठेही म्हटलेलं नाही. पण सुप्रीम कोर्टाच्या निकालातच गल्लत करायची. याला आज विरोधी राजकारण म्हणतात मित्रांनो. याला बौद्धिक राजकारण म्हणतात. कारण सगळ्या संपादक, पत्रकार, अभ्यासक यांच्याकडूनच हल्लोकल्लोळ चालू आहे आणि त्यातून आपली दिशाभूल, सामान्य माणसाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालू आहे की लोकशाहीची गळचेपी मोदी सरकार करतं. मोदी सरकारने कुठेही लोकशाहीची गळचेपी केलेली नाही, तर लोकशाही व्यवस्थेला अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. सुप्रीम कोर्टाने जी तात्पुरती व्यवस्था सांगितली आहे आणि परमनंट कायदा करायला सांगितला आहे, तो परमनंट कायदा आणायचा म्हटल्यानंतर लगेच ओरडाआरडा सुरू झाला आहे की सुप्रीम कोर्टाचा निकाल फिरवला. थोडक्यात तुम्हाला माहिती चुकीची दिली जाते आणि ती अतिशय बौद्धिक अलंकारिक शब्दामध्ये सांगितली जाते. मित्रांनो, 2019च्या निवडणुका आल्या, चालू होत्या, त्या काळामध्ये असंच दिशाभूल करणारं नाटक राहुल गांधी यांनी केलं होतं आणि नाक रगडून सुप्रीम कोर्टाकडे त्यांना माफी मागावी लागली होती. राफेल प्रकरणी घोटाळा झाला आणि चौकीदार चोर आहे याला सुप्रीम कोर्टाने सुद्धा मान्यता दिली आहे. असा त्याचा अपप्रचार राहुल गांधी करायला लागले तेव्हा मीनाक्षी लेखी या भाजपच्या तत्कालीन खासदाराने सुप्रीम कोर्टात अर्ज केला होता आणि सुप्रीम कोर्टाच्या हक्कभंगाचा किंवा अवमानाचा विषय आला तेव्हा खूप मखलाची अभिषेक मनू सिंघवी यांनी केली, पण त्याचा उपयोग झाला नाही आणि लिखित स्वरूपात राहुल गांधींना माफी मागावी लागली होती. थोडक्यात काँग्रेस आणि काँग्रेसचे चाहते किंवा मोदी विरोधक हे सरसकट कसा कुठल्याही गोष्टीचा विपर्यस्त अर्थ काढून किंवा विपर्यस्त पद्धतीमध्येच माहिती तुमच्यासमोर आणतात, त्याचा हा नमुना आहे. हा ताजा नमुना आहे की सुप्रीम कोर्टाचा कुठलाही निर्णय निवडणूक आयोगाच्या आयुक्तांच्या नेमणुकीबाबत मोदी सरकारने केलेला नाही, तर सुप्रीम कोर्टाने सांगितला तो कायदा आणलेला आहे आणि तो कायदा आणेपर्यंत जी व्यवस्था सांगितली तो अजूनही अस्तित्वात आहे. ज्या दिवशी कायदा संमत होईल, राष्ट्रपतींची ती सही होईल आणि कायदा अंमलात येईल, त्या दिवशी सरन्यायाधीश त्या निवड प्रक्रियेतून बाजूला केले जातील. अजूनही सरन्यायाधीशांना त्या व्यवस्थेतून बाजूला केलेलं नाही. म्हणून मित्रांनो, बारकाईने बातमी काय आहे हे समजून घ्या. सरसकट माध्यमातून येणाऱ्या बातम्या आता निव्वळ अफवा, वावड्या आणि पतंगबाजी झालेली आहे. त्याचा हा सगळ्यात मोठा नमुना आहे की सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा देखील चुकीचा अर्थ लावून तोच निकाल आहे म्हणून तुमच्या गळी मारला जातो. यापासून आपण सावध झालं पाहिजे. कारण भेसळयुक्त अन्न असो किंवा बौद्धिक खाद्य असो, त्याचं सेवन केल्यामुळे आपल्यावरच विपरीत परिणाम होत असतात. मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.